करायला लागलो दादा. मी नेहमी सांगत असतो, नाथ महाराजांचा पुरावा देऊन बोलतो. काही देव झालेले, काही देव केलेले, काही देव मानलेले, काही देव स्वयंभू आहेत. झालेले देव, केलेले देव आणि मानलेले देव, याच्यावर मला झालेले, केलेले, मानलेले याच्यावर बोलायचंच नाही. याच्यावर बोलायला गेलो तर 2 तास निघून जातील. मला फक्त एकच बोलायचंय. नाथ महाराज म्हणतात देव करू नका. देव करू नका म्हणजे तुम्ही केलेल्या देवाची पूजा करू नका. तुम्ही केलेले आहेत आणि तुम्ही त्याची पूजा करता. तुका नाथ महाराज म्हणतात असं अवडंबर माजवायचं नाही. एखाद्या दगडाला शेंदूर लावला, एखादा मेंढे पडण्यासारखा अख्खा गाव त्या शेंदूर लावाले, अख्खा गाव शेंदूर लावाले. ओ येडी सुरत ना दगड येणार थोडं. म्हणजे एक दगडले जर शेंदूर लायची ना तर अख्खं गाव तडे पयस. मी तुम्हाला असं म्हणतो, नाथ महाराजांनी त्याचं खंडन करून सांगितलं. नाथ महाराज म्हणतात जो देव आहे शिळ्या तांब्याचे बाहुले केले, शिळ्या तांब्याचे बाहुले केले, बाबतीत एकदा जोडा. वा शिड्या तांब्याचे बाहुले केले, पाट मांडून वर बैसविले, गंधाक्षदा पूजिले, मना आले ते नाव ठेविले. या जगाशी लागलाय वेळ, जगाशी लागलाय वेळ. या जगाला वेळ लागला, नको त्याची पूजा करत सुट्ट ना. तुकाराम महाराज म्हणतात नको त्या देवाची मला भक्ती करायची नाही, उपासना करायची, आराधना करायची नाही, आणि नको त्या देवापुढे मी मागणार नाही, मला मागण्याची गरज नाही. तुकाराम महाराज देवापुढे आराधना करून सांगतात देवा तू सांगतोय म्हणून. म्हणजे काय तुझा विसरण भावा. गोड सांगितलं. सकारात्मक हेची सकारात्मक बोलले. सकारात्मक तेव्हाच वापरलं जातं की जिथं निश्चितता आहे. हो, सकारात्मक शब्द या ठिकाणी व्याकरणाच्या दृष्टीने निश्चितता दर्शवतो. तुकाराम महाराज हेची दान दे गा देवा, हेची दे. काय दान दे तुझा विसरण व्हावा. फक्त तुझा विसर म्हणजे अंतःकरणातून झाला नाही पाहिजे. मी पाहताना सुद्धा तुलाच पाहिलं पाहिजे, ऐकताना सुद्धा तुलाच ऐकलं पाहिजे, बोलताना सुद्धा तुलाच बोललं पाहिजे, आणि चालताना सुद्धा पाय तुझ्या वाटेनेच गेले पाहिजे, आणि हाताने कार्य करताना सुद्धा हे हात तुझ्या कार्यातच मंत्रमुग्ध झाले पाहिजे. महाराज मी नेहमी सांगत असतो, या जन्मात जर तुम्ही भगवंताच्या नामचिंतनात टाळी वाजवली नाही, या जन्मात जर तुम्ही भगवंताच्या नामचिंतनात टाळी वाजवली, पुढच्या जन्मात सुरत भुसावल फायनल आहे. सुरत भुसावल हा सांगा माझा. हा कीर्तनात टाळी होय पातकांची होडी. कीर्तनात टाळी वाजवत असताना अशी वाजवायची नाही. कीर्तनात टाळी अशीच वाजवायची नाही ते काही काही इथला पांचट येत अशी ज्याने वाजी समजली ना पुन्हा जन्मात सुरत भुसावल फायनल आहे. कीर्तन हा टाळी होय पातकांची होडी. श्रीमंत संत तुकाराम महाराज म्हणतात दादा जीवनामध्ये विसर पडू नये. माझ्या डोळ्यांनी डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख, पायी तीर्थ यात्रा घडून देह संतदारी पडो. हो महाराज जीवनामध्ये संतांच्या संगतीमध्ये सुख आहे, देवाच्या संगतीमध्ये सुख आहे, साधूच्या संगतीमध्ये सुख आहे. हो महाराज इतरांच्या संगतीमध्ये दुःख आहे, देव संत आणि साधूच्या संगतीमध्ये सुख आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं देवा मला तुझा विसर पडता कामा नाही एवढं दे, पण विसर पडणं ना पडणं आपल्याला सकाळचं खाल्लेलं संध्याकाळी आठवण राहत नाही. बरोबर ना. हो मी नेहमी सांगत दादा एकदा काय हो ना बऱ्याच माने माय मावल्या असं म्हणतात मना नवरा गैरा भया. मना नाही बरं असे माय म्हणा मना नवरा गैरा भया, पण असा एक बी नवरा म्हणत नाही म्हणे बायको गैरी हुई. या भोया राखीतच नाही एकावर विवाह भरत बसेला ते.
याच्या तुम्ही कितला बी नम्रता मग सांगा. आणि आयराणी मग म्हणे पाटील बॉले पुढे काय वा असं महिने मी राहणे का तुमले बोलताना. हां काय म्हणे माया काय बोलायला रे असं वाटायला मरून तुम्हाला पटे चाल मला महिना याच बोली बी राहण्या तुम्ही जाऊ द्या मला तुम्हाला कटाय अपेक्षा होती पण याच उत्तर दिला गरमी बरी काय गंमत आहे महाराज. अशी एक बी बाई बुई राहत नाही बठ्या पाया म्हणते मन नवरा गैरा भया मन नवरा गैरा भया. एक बिचारा इथला बोया होता त्याला साखर आणायला जाय ते शेंगदाणाला ये शेंगदाणा आणायला जाय साखरला ये साबुदाणा सांगते शेंगदाणाला ये साखर सांगते साबुदाणाला ये. बायको एक दिन म्हणे खाव आज एकादशी साबुदाणाला या म्हणे. त्याने साबुदाणा दिला तर साखरला येऊ ना रास एकच लय पण साबुदाणा साखर एक सवा साखर सांगी शेंगदाणाला येऊ ना रास एकच लय पण हा. ती म्हणे खाव म्हणे काय तुम्ही आता 2-4 महिना मा याई बाई ना सगळं असं आहे ना विचार तुमच्या काही ना अक्कल येईन म्हणे. आई अक्कल काढायला बी बारी बरं फक्त शिकले यास ना बाई म्हणजे आपलंच खा आपला जनावर आई ती पीठवर काय येते ती पुढे काय म्हणते नाही आता नाही बोला सुधरी घ्या आईचा पीठवर एक त्याचवर तील आणि मग म्हणते काय अक्कल आहे का ती तशीच म्हणे खा म्हणे याई बाई ना सगळं असं आहे ना नातं पण तू न विचारत म्हणे तुमच्या कवय अक्कल येईल म्हणे काय तुमले अजून बाजार करता येत नाही म्हणे मन बाबा एक रोज जोडायला चालत्या जोडा जाऊत म्हणे आपण तुमले कसा बाजार करो शिकाट द्यास म्हणे. मस्तपैकी ज्यात त्या भर बाजार माग्यात ट्रॅफिक जाम माग्यात मस्तपैकी यांना बी आत्मा 2 पिशा दिले त्यांना बी आत्मा 2 पिशा दिले जात आणि योग आणि योग काय होय ना दोन्ही नवरा बायको रस्ता मग चालाय ना आणि चालता 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 ॲटो रिक्षा आडी होईल तथाही बायकोनी गली चुकायची आता नवराने गली चुकाय बायको थांबले नवराले नवरा थांबले बायकोने. आता यांनी कधीच मयन दाळा मी धुळं देखील नाही होतं ना असं बराच सांगेल कामना भांडेल बाकरणं बराच राहत अशा सांगेल कामना भांडेल बाकरणं जिनी जेवढं सांगा तेवढंच करत अशा काही असं ते मला दोन्हीच ती गली चुकायची आता त्याने धुळं फिरेलच नाही तो कथाही मथाई चुकावत मुकावत उन्हा तो 12 फत्तरणार जसा उन्हा तसं ती बाई अशी एसटी स्टँड कट्टाय त्याचे देखत पहिले स्टँडमा थांबलेली इथं नाही सापडणार तिला वाट नाव गैरा बोय आहे बा तशी अशी इराणी ती अशी 12 फत्तर कटे इराणी हवा आता इराणा आता याने तिने देखन तिने याले देख आता वैखिले नाही याने दोन्ही हात ना पिशा खाली ठेवा आणि असा हात जोडी सण सांगे म्हणे ताई मी तुमले कोठे तरी देखेल से ओ उलटा फिटिंग ना मस्त दोन्ही पिशास ना हात केलो मागे लोक म्हणे ताई मी तुमले कोठे तरी देखेल से उलटा फिटिंग ना तुम्ही बायको येणार ती म्हणजे इथला बी बोया पण पाहिजे का माणूस नाही इथला बोया हा बोया नाही अहो शेपाला नाही मग हा महाराज शेफाला बनी काय महाराज जीवनामध्ये श्रीमंत संत तुकाराम महाराज म्हणतात माझा देव घोडा नाही माझा देव साधा माझा देव लवकर प्रसन्न होणार नाही पण ज्याला प्रसन्न झाला ना त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही ज्याच्यावर प्रसन्न झाला ना त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात माझा देव नुसता देवापुरता मर्यादित नाही विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल माय बाप बापाची विसर मुलाला होत नाही तो माझा नवरा आहे नवऱ्याचा विसर सौभाग्यवतीला होत नाही तो माझा बंधू आहे भावाचा विसर बहिणीला होत नाही. विठ्ठल भगिनी आणि भ्राता ती माझी बहीण आहे भावाला बहिणीची विसर होत नाही. मग सर्व नात्यांनी माझा देव जर माझा असताय मग देवा तुझा विसर मला कसा पडेल तुझा विसर. महाराज बोलता बोलता 11:15 वाजेल होता तवय हाते नाही मोठ्या प्रेमाने वरती हात करा सरळ. मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही पण आहे ती वस्तुस्थिती सांगतो. जो श्लोक जी ओवी आपल्याला शुद्ध मानता येत नसेल तर अशुद्ध मानता कामा नाही कुठलाही वक्ता असू द्या. काल एक शब्द अशुद्ध होता अण्णासाहेब
मूर्खस्य गात्राणि वदन्ति किंतु तेषां ज्ञानम न वदन्ति. मूर्ख लोकांचे अवयव वाढतात पण ज्ञान वाढत नाही. मी स्टेटसला पाहिलं कोणाच्या तरी. पण मूर्ख लोकांचे अवयव वाढतात पण ज्ञान वाढत नाही. काही काही माणसं आकाराने वाढले म्हणजे त्यांच्या ज्ञानात भर पडते असं नाही. श्लोक बारीक आहे का तुम्ही कोणाच्या स्टेटसला असेल का. जे चिंतन गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर सांगायचे, वैद्य बाबा सांगायचे, आपल्याला जे माहीत नाही ना ते सांगूच नाही. पण चुकीची माहिती किंवा अशुद्ध श्लोक वाचणं म्हणजे त्याला वाचेचा दोष म्हणतात. विठ्ठल अशुद्ध श्लोक वाचू नये, अशुद्ध ओवीचा वापर करू नये. असो, या ठिकाणी सुंदर असं नियोजन पाहिल्यानंतर खरंच मन गैवरून आला. आमचे अमोल दादा खूप धडाडीचे कार्यकर्ते आहेत दादा इथं. आमचे साळुंके साहेब. कदाचित ही पिढी म्हणजे फार धडाडीची पिढी आहे. खूप अट्टहास आहे. आता सकाळी बजेट आहे काल्याचा तरी त्यांच्यावर आजपासून बोधरेशन आला. महाराज जो सप्ताहाचा गावाला असं वाटतं की हा सप्ताह सहज पद्धतीने होतो. सहज होत नाही. हे देवाचं कार्य सहज होत नाही. इथं आर्थिक मदत लागते. इथं नुसतं आर्थिक नाही, तुमचं अनमोल सहकार्य लागतं. नुसतं अनमोल सहकार्य नाही, तुमची राबण्याची सुद्धा इथं टेंडन्सी असली पाहिजे. नुसतं पैसा दिला मोकळं झालं सप्ताह झाला. तुम्ही 10,000 रुपये दिले म्हणजे उपकार नाही केले. हो, 10,000 रुपये देऊन तुम्ही 8 दिवसात किती दिवस कीर्तनाला आले हे महत्वाचं आहे. तुम्ही नुसते कीर्तनाला आले आणि 10,000 रुपये दिले म्हणजे उपकार नाही केले. 10,000 रुपये दिले आणि रोज कीर्तनाला आले, पण तुम्ही इथं परिश्रम काय केलेलं हे महत्वाचं आहे. परिश्रम म्हणजे झाडू मारणं, फट टाकणं, काल्याच्या दिवशी पंक्तीला वाढणं, हे परिश्रम काय घेतलेलं हे महत्वाचं आहे. या ठिकाणी परिश्रमालाही फळ आहे, या ठिकाणी कीर्तन ऐकायला सुद्धा फळ आहे, आणि या ठिकाणी अर्थ सहाय्य करायला सुद्धा फळ आहे. म्हणून देवाजवळ मागत असताना जो देतो त्यालाच मागण्याचा अधिकार आहे. जो देतच नाही त्याला मागण्याचा अधिकार नाही. अरे 7 दिवस जो कीर्तनाला आलाच नाही आणि तो जर देवाजवळ सांगत असेल देवा माझी अपेक्षा पूर्ण कर, देव म्हणतो तुझ्या घरचा राम्यागडी नाही मी. हो, देवाजवळ मागावं त्याने की ज्याने देवाची अपेक्षा पूर्ण केलेली आहे. 7 दिवस काकडा हरिपाठ कीर्तन तिघांपैकी एक कोणतं तरी अटेंड केलेलं आहे. रोज सळा समार्जन रांगोळी रे खाल्लेली आहे देवाच्या मंडपात. रोज फट ठरलेला आहे. सांगू तुम्हाला, देवाचं कार्य केलेलं फळ लगेच मिळत नाही. काय बोलतो लक्ष देऊ नाही का. देवाचं कार्य केलेल्याचं फळ लगेच मिळत नाही, आणि जेव्हा मिळतं ते कोणाच्या बापाकडून सुद्धा सरत नाही. हे देवाचं दिलेलं कोणाच्या बापाकडून सुद्धा सरत नाही. म्हणून मानवाने दिलेलं पुरत नाही, देवाने दिलेलं सरत नाही. म्हणून देव इतकं लेट देतो, देव कसोटी पाहतो. देव म्हणतो या वर्षी माझ्या सत्यामध्ये तो सक्रिय झाला, पुढच्या वर्षी होतो का. लोक म्हणतात जाऊ द्या हो, ततच जाऊ द्या हो, आमना काही होत नाही हो, जाऊ द्या हो, आमना काही होत नाही हो. अरे देव कसोटी पाहतो. होऊ द्या. किती त्रास होतो आणि चांगल्या माणसाला त्रास होतो. देव बघा तुम्ही जीवनामध्ये सप्ताह कमिटीतल्या गावोगाव जा तुम्ही, नाही ह काय जातो कांगडी घेऊ ही शब्द देतच नाही हो. तू येणार आहे, तू शिला पुढे, तू ये पुढे ये, देखील हातमा कारभार लिहि दे. महाराज एक काय राणी मन आहे आंधे दये पुढे काय नाही तुम्ही मनात जा बाकी ना तुम्हाकडे लागले. महाराज आंधळ माणूस जर दळत असलं त्याला कुत्र किती पीठ खाता येत दिसत नाही. लोकांना फक्त असं वाटतं सप्ताह म्हणजे 50,000 मा सप्ताह व्हायचा. हा गैरसमज आहे आपला. 50,000 ने 1 लाखात सप्ताह होत नाही. महाराज साऊंड सिस्टीमला 25-30 हजार रुपये साऊंड सिस्टीमचे, मंडपचे, कीर्तनकार, हो एवढे गायक वादक गुणीजन हे का फुकट आहेत का. सप्त्याला खर्च म्हणजे अन्नदान झालं का लोकांना वाटतं अन्नदान झालं वय या सप्ताह आता आहे तू. अन्नदान झालं म्हणजे सप्ताह होतो का. सप्त्याला सर्व लागतं. सर्व सप्त्याला तुमची मेहनत लागते, तुमचं सक्रिय सहभाग लागतो. एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमवला. कालच्या दिवशी सर्व वाटलं गेलं. आता मी